तर मित्रांनो, आज आपण चाललो शेतावर. गावाकडचं वातावरण आणि अशा वातावरणामध्ये आपण चाललो शेतावर कशासाठी, तर भाजी आणायला. गवार एकदम ताजे आहे आणि गावठी लय भारी. दुधी, पडवल नुसत्या बागाच्या बागाच आहेत. पडवल तर बघा जशी जनावराला टकली, लय भारी ना, एक नंबर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चाललो शेतावर. गावाकडचं वातावरण आणि अशा वातावरणामध्ये आपण चाललो शेतावर कशासाठी, तर भाजी आणायला. गावठी भाजी मलं केलेलं आहेत शेतावर. ठाकूर आहेत, त्याही मलं केलेले आहेत. ते मल्यांवर भेटते ती ताजी भाजी, फ्रेश एकदम. तर जाता जाता रस्त्यानं भेटली ती शुभम आणि सोहमची आईस, ती पण भाजी विकते. तिच्याकडची पहिली गवार घेतून नंतर जाऊ शेतावर. तर चला पहिला तिच्याकडची गवार घेतून एकदम ताजी आणि फ्रेश शेतात लावलेली भाजी ती पण विकतात. पण ती घेतली करे आपण जाऊ शेतावर. गवार एकदम ताजी आहे आणि गावठी लय भारी. एकदम ताजी आणि गावठी भाजी पाहिजे असेल कलमुसरे गावात या. शुभमची मम्मी, सोहमची मम्मी इथं भाजी देते. त्यांच्याच कशी आम्ही भाजी घेतली, गवार आणि अलकूर ना, अलकूर. सस्त्यात मस्त भाजी पाहिजे असली तर कलमुसऱ्याला या. ही बघा, ही मंडळी, छोटी मंडळी आलेली आहेत शेतावरची भाजी घेऊन. काय काय घेतलं? शिराला आणि काकड्या स्वस्त आणि मस्त, एक नंबर. चलो बाय बाय. तर शेतावर कुठल्या कुठल्या भाज्या, तर पडवल, शिराला, घोसाला आणि काकड्या आणि मिक्सिंग थोडे असते भाजी. पण आपण खास करून चाललो शिराला, काकड्या आणि पडवल घ्यावाला. स्वस्त आणि मस्त भेटते शेतावर, ताजे एकदम. कारण इकडं मलं केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. मलं दाखवलं तर एकदम म्हणजे भारी वाटतंय. कारण इथून असा इलाका आहे ना, पूर्ण जवळजवळ 30-40 शेतांना मलं केलेलं आहे. तर त्यात मल्यातली आपण भाजी आणायला चाललो. गावाकडचं वातावरण योच भारी असतंय आणि अशा वातावरणामध्ये शेतावर जायला वेगळीच मजा असते. बघा, इथं शेतावर जाताना तारफुलाचं झाड दिसला आणि झाडाखाली पडलेला आहे तो तारफूल. यो बघा, बाबूला भेटला तारफूल. कशासाठी बाबू असते माहिती आहे? यो गोला पण याचा खातात आणि पिकला नाही करे याचं पोलं बनवतात. पोलं एक नंबर लागतात. बघा, तारफूल भेटलेला आहे पिकलेला, तर याचं पोलं मस्त होतील. यो पण आपण घरा घेऊन जाऊ. इथं ठेवतं आहे, जाताना घेऊन जा. बघा, या साईडला वाल केलेले आहेत, वाल चवली. आणि इकडं सगळी भाजी सगळी कुटून ठेवलेली आहे. पडवल, हे पडवल आहेत ना, हे मार्केटला नेतात पनवेलला. आणि त्यांचं हे मलं बघा, मलं कसलं भारी आहेत ते. असं प्रत्येक शेताना असं मलं आहेत. आणि सगळ्या भाज्या, दुधीपासून शिराला, घोसाला, सगळा काही ताजे आणि फ्रेश. पनवेललाच जाते ना ही. पनवेलला बघा, कोकण असे पॅक करतात आणि थैल्यानं बांधून टेम्पोत घेऊन जातात. आता हे कुटून ठेवलं, नंतर हे मार्केटला जाते. बघा मलं कधी आहेत ते, इथपासून ते डोंगराचे करपर्यंत सगळं मलच आहेत. बघा, काकड्या कथीच्या घेतल्या? 30 काकड्या बघा किती दिल्या. या मार्केटला भेटतील. बघा किती दिल्यात त्या. बघा, शिराला पॅक केलेलं आहे पिशवीत. परवल बांधत नाही बघा कसं ठेवलं बांधताना. बघा, एक ठेवलं जाताना बाजारात. बघा, आंब्याच्या बागा आणि इकडं त्यांच्या झोपड्या, मलं
हे बघा पूर्ण मल केलेलं आहे. अनुस कुठं भाजीला आलो फिरायला फेरफटका. ओके. भाजीचं मल बघा किती आहेत ते ताजे आणि फ्रेश. बाबू कसं वाटते शेतावर? मस्त इथं झोपायला पण मस्त वाटते. आणि भाज्या कसल्या कसल्या आहेत इथं? इथं काकडे आहेत, अजून घोसाला, गसाळ, पडवल, कडवळ अजून माहिती आहे का ना भाजींची नावे? नाही. पण कसा वाटते शेतावर? मस्त इथं सावली पण ऊन पण दोन्ही मिक्स. सावली मस्त आहे ना. आणि झोपडी कशी आहे? एकदम भारी ना. घराच्या पेक्षा झोपडी भारी ना. बघा झोपड्या कसल्या भारी बनवलेल्या आहेत शेतावर. गावाकडचा वातावरण आणि अशा वातावरणामध्ये बघा शेतावरचा नजारा बघा. 30 शिरालं बघा किती दिलं. 1 2 3 4 5 आणि काकड्या 30. स्वस्त आणि मस्त. दुधी पडवल नुसत्या बागाच्या बागाच आहेत. पडवल तर बघा जशी जनावराला लटकली लय भारी ना. 1 नंबर. आणि इथं पडवल पॅक बघा कसा करतात. बाजूला अशा काठ्या लावल्यान मधीन खोका आणि त्याच्या मध्योमध बघा कसं ठेवलं जातात पडवल. भारी टेक्निक ना. 1 नंबर. वांगी पण लावली का? वांगी पण लावली नीट. वांगी पण आहेत बघा. पूर्ण मलचे मल आहेत. सगळी गावठी भाजी. पाटाचा पाणी जावाला बघा कसा रस्ता आहे तो. आणि इकडं पूर्ण भाज्या. यो मला आहे निस्ता शिरालाचा. आता बारीक बारीक आलेलं आहे सध्या. होतीन मोठं. काकड्या मिक्स तिकडं बघा. सगळे बाजूला नुसतं मलच मल. चारे बाजूला डोंगर, मधीन शेतांचे मधीन बघा मल कथे आहेत ते. पूर्ण सगळे शेतान आहेत. जिथं नजर मारसाल ना तिकडं सगळं मल. तर चला मंडळी आता चाललो घरी. शेतावर गेलेलो भाजीला. थोडीफार भाजी घेतली कारण आम्ही जास्त मच्छी खातून त्याची मला थोडीच घेतली भाजी. आणि इथं भाजी मस्त फ्रेश आणि ताजी भेटते कारण सगळी गावठी टाईपची भाजी भेटते. आमच्या गावांची बहुतेक पब्लिक येत असते कारण शेत पण जवळ पडते आणि भाजी पण स्वस्त. त्याच्यामुळं लोक आहेत ना ती जास्त येतात शेतावर भाजीला. आणि ही भाजी मार्केटला जाते कुठं तर पनवेलला. बघली ना भाजी एकदम कशी आहे. सगळी गावठी आणि स्वस्तातमध्ये भेटते आणि लोकांना परवडते कारण कुठं मार्केटला जावं नको. डायरेक्ट गावातच भेटते. आणि बघला ना परिसर कसा आहे तो शेतावरचा लय भारी. त्याच्यामुळे लोक चालायला पण येतात. काकड्या नेवायला येतात. मस्त वाटते. इलाका भारी आहे. चला मित्रांनो भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.